नमस्कार, मी सुनील मदनोरे. आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल. आज मी आपल्याला देगलूर तालुक्यात एक विशेष असं मंदिर आहे त्याचं दर्शन घडवणार आहे. मी आपल्याला हा मंदिर कुठं आहे सांगणार नाही, पण आपण मला कमेंट करून निश्चित नक्की सांगा की हा मंदिर कुठं आहे. तर आपण माहिती आपण विचारूया. इथं विश्वस्त आहेत. तुमचं नाव काय? अविनाश पांचाळ पुजारी. हे आहेत अविनाश पांचाळ पुजारी. तर मला हे सांगा, आता हा जो मंदिर आहे हा कोणत्या देवताचं मंदिर आहे? हा पांडुरंगाचं आहे. हा पांडुरंगाचं मंदिर आहे. इथं हो, आपण पाहू शकता या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आपल्याला भारत मातेचं मंदिर या ठिकाणी मी आपल्याला दाखवणार आहे. तर आपण पाहू शकता हा मंदिर किती सुंदर आहे. तर मंदिर बांधून किती वर्ष झाले? मंदिर बांधून 2007ला 2007ला. तर भारत मातेचं मंदिर बांधण्याचं तुमच्या असं लक्षात कसं आलं? गुरुजीचं ध्येय होते आमच्या केरळ गुरुजीचं. अच्छा. भारतामध्ये जवळपास कुठं नाही आपल्या नंतर जिल्ह्यामध्ये जवळपास. त्यामुळे त्यांची इच्छा होती. ते शिक्षक होते, आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला, कीर्तनकार आहेत, योगा चालवतात, सर्व काही ते करतात, गायन आहेत, ते कीर्तन करतात, सर्व काही प्रवचन. कारण आम्ही त्यांना 7-8 वर्षापूर्वी भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला सर्व मंदिर हा फिरून दाखवला होता. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्या देशवासियांना हा मंदिर दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला आपण वरती पाहूया. आपलं जो तर आपण आता कुठे चालवतो? वर भारत मातेचं मंदिर आहे. भारत मातेच्या मंदिराकडे. अच्छा, आपण कृष्ण मंदिर पण पाहूया आणि भारत मातेचं मंदिर पण पाहूया. तर आपण जात आहोत वर भारत मातेच्या मंदिराकडं आणि कृष्ण मंदिराकडं. तर इथं आता कोणता मंदिर आहे? स्थापना झाली नाही. हे कृष्णाचं मंदिर आहे. अच्छा, तर हा पाहू शकता आपण, हा कृष्ण मंदिर आहे इथं. उघडायचं. तर कृष्ण मंदिर पण आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो मी. स्थापना अजून झालेली नाही इथं या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी पाहू शकता हा जो व्ह्यू आहे. आपण मला कमेंट करून निश्चित सांगा की हा देगलूर तालुक्यामध्ये कुठं मंदिर आहे आणि कोणत्या गावी आहे. तर आपण वर भारत मातेच्या मंदिराकडे आता वरती आपल्याला असं जावं लागतं. खूप थंड हवा येते इथं. तर हा आहे वरती रामाची मूर्तीचे मंदिराची स्थापना इथं होणार आहे आणि वरतीच भारत मातेचं मंदिर आहे. आपण तिकडे जाऊया आता. इथून आपण एक दृश्य दाखवायचा प्रयत्न करतो मी माध्यमातून. तर नक्की मला सांगा की देगलूर तालुक्यात कुठं मंदिर आहे. तर चला आपण वरती जाऊया भारत मातेच्या मंदिराकडं. तर आपण आता इथं वरती चाललो. त्यावेळेस आपल्याला किती खर्च आला असेल मंदिर बांधण्यासाठी भारत मातेचा? अच्छा. तर ही आहे भारत माता. आपण पाहू शकता. क्लोजली एकदम मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला. तर हे आहे भारत मातेचं सुंदर असं मंदिर. दररोज किती लोक येतात इथं दर्शनासाठी? दररोज. पूजा असते सकाळी 7 वाजता आणि 6ला आरती होते. अच्छा. नंतर अमृत कलश पूजन म्हणून वर्षभर चालू आहे. म्हणजे आजीवन. अच्छा. प्रत्येक गावची येऊन ते अभिषेक करतात. हां. नंतर त्यांची सवडीप्रमाणे. अच्छा. 8 वाजता 10 वाजता 6 वाजता किंवा अजून अभिषेक करून जातात. नंतर संध्याकाळी हरिपाठ होतो, प्रवचन होतो. अच्छा. नंतर आरती महाआरती होते. ओके. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो भारत मातेचं मंदिर. जागा खूप कमी आहे. मी आपल्याला अगदी जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. कारण हे एकमेव असं भारत मातेचं मंदिर आहे देगलूर तालुक्याचं. इथून मी आपल्याला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो. आपण पाहू शकता. वरती का आहे का अजून? वरती पण आपण पाहू शकता काही स्थापना व्हायची आहे.
त्यांनी गावोगाव फिरून सहस्र कोटी नाम त्याचा संग्रह झालेला आहे. अच्छा. प्रत्येकाच्या गावी जाऊन हं. त्यांना दत्तनाम, शिवनाम, हरिनाम हे लिखित अच्छा. सहस्र कोटी त्यांच्या झालेल्या आहे पूर्ण. तर ह्या ठिकाणी पण स्थापना व्हायची आहे. अजून या ठिकाणी स्थापना झालेली नाही. मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो. देशामध्ये स्थापना व्हायची इथं विश्वरूप दर्शनाची जी स्थापना या ठिकाणी होणार आहे. तर आपण पाहू शकता. तर आपल्याला मी हा समोरून व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतो भारत मातेच्या मंदिराचा. तर किती सुंदर दिसते पहा. सूर्याची किरणं थेट मंदिरावर येत आहेत आणि हे बघा एकदम आपल्याला क्लोजली दुरून आणि दाखवायचा प्रयत्न करतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकता खूप सुंदर ह्या ठिकाणी भारत मातेचं मंदिर आहे. निश्चित आपण या मंदिराला भेट द्या, कारण भारत मातेचे मंदिर मला वाटतं देशामध्ये खूप कमी असतील. जर कुठं कुठं आहेत तर आपण कमेंट करून मला नक्की सांगा की भारत मातेचं मंदिर देशामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत. आपण आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा.